श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज गेलेलो आम्ही आमच्या देवांच्या पाया पडायला, कुलदैवतांच्या. आज रविवार होता ना, म्हणून कालच सांगितलेलं हारबीर आणा. हारबीर देवाराला लावला. मग या ओटीचं सामान आणलेलं ते पण ठेवलं. आमचीच 2 घरं टाकली का, मग घर आहे ना तिथं देव आहेत. ही खराब झालेली फुलदमं भरून ठेवली एका पिशवीमध्ये. रुद्राच्या बाप्पा अगरबत्ती लावली. अगरबत्ती लावली. सगळी आम्ही पाया पडलो. प्रत्येक रविवारी जायलाच पाहिजे पाया पडायला. कधी काही काम नसला, घाई नसली का जातात रुद्राचे बाप्पा, तरी जातातच. आम्ही नाही जात. आज आम्ही पण गेलेलो. पण इथं शिवला पायाच नव्हतं पडायचा. तो आल्याच पाया पडलेला ना. मग नंतर तो बोलतो मी नाही पडणार पाय. कसं तरी जबरदस्ती त्याला पाया पडायला लावला. आता झालं दर्शन, पाया पड. आज आम्ही भांडी घासायला घेतलं सगळी. बघा काय पसार आहे. सगळा पसारा ठेवले. घासायला घेतल्यात भांडी, दिवाळीला घासलेली. इथून काही भांडी घासलीच नव्हती. शिवला झोपवला आणि सगळी भांडी घासून घेतली. पोरांच्यात कुठं कामाबिमा होत्यात. तो झोपल 2 तास, त्याच्यामध्ये सगळं. 2-3 माणसं असतात तेव्हा थोडा कामाचा फरक पडतो. आता तो झोपला तेव्हाही भांड्यांचं सगळं काढलंय. पटापट घासून घेतली, ती सुकट ठेवली. आज थोडा ऊन कमीच होता, त्याच्यामुळं एवढा ऊन पण नाही पडला. दिवाळीला साफसफाई केलेली. आता मला करू द्या, थोडं भांडी बिंडी घासू दे. त्या दिवशी फ्रीज साफ केलेला. आता सगळ्या मांडणी पुसून बिसून घेतल्या. मग भांडी लावायला घेतलेली. नंतर आधी याच्याने पुसल्यानंतर रुमालाने पुसून घेतल्या, नॅपकिनने. किती साफसफाई केली ना तरी धुरला कुठून येतो काय माहिती. सगळी घाण येऊन त्या भांड्यांच्या ह्या होत्या. आता बसते तर असं वाटतो किती दिवस झाले असतील भांडी घासली नाही. आता वरची तर मांडण झाली घासून. आता खाली ती घासायला घेतली, दुसरी छोटीवाली. किती काही करा, घरातली कामं काही संपत नाही बाबा. दिवसाची संध्याकाळ रात्र होते तरी. झाला आता पुसायला घेतली. पटापट पुसून घेतला. शिवला उठायच्या आधी एक झापमध्ये घालून झोळीला मग आवरून घेतला पटापट. हे छोट्या छोट्या तार असतात ना, त्यांच्यात निघत नाही लवकर घाण. आता ही डब्यांची मांडण पुसायला घेतली. झाली पुसून. तर बघा भांडी घासून पण सुकून सगळ्या भरून ठेवल्या वस्तू. झाली घासून बाबा एकदाशी. सगळं आवराला 5 वाजलेलं संध्याकाळचं. नंतर कपडे बिपडे आणलं. नाही, काम आणले वेळ लागतो भांडी बिंडी काढल्यावर. झाली घासून. घासून लावून झाली. मस्त दिसतंय.
इथं चाललेत रुद्र आणि शिवचे खेळतात दोघं जण. आमच्या इथं संध्याकाळी लय मच्छर येतो, मग दरवाजा बंदच करायला लागतो. नंतर कपडे आणलं मग मी 5-5:30 वाजलेलं. मग थोड्या कपड्यांच्या घड्या बिड्या मारल्या आणि मग जेवण लावलं. चला मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.